बच्चू कडू आज मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर मागण्यांवर चर्चा करणार. मुंबईत चर्चा होईपर्यंत आंदोलन मात्र सुरूच राहील. बच्चू कडूंनी आंदोलनाबाबत स्पष्ट केली भूमिका. कर्जमाफीची तारीख जाहीर झाली नाही तर रेल रोको करणार. बच्चू कडूंचा सरकारला इशारा. जोपर्यंत संपूर्ण कर्जमाफी मिळणार नाही तोवर हातावरची राखी काढणार नाही. बच्चू कडूंचा लोकशाही मराठी सोबत बोलताना वक्तव्य. आंदोलनामुळे वाहतूक कोंडी सहन करणाऱ्या नागपूरकरांना दिलासा. वाहनाकरता महामार्ग खुला, वाहतूक सुरळीत सुरू. मराठा आंदोलक मनोज जरांगे बच्चू कडूंच्या आंदोलनाला देणार भेट. आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शवणार. थोड्याच वेळात मनोज जरांगे आंदोलनस्थळी भेट देणार. जागतिक अस्थिरता आणि तणावाच्या वातावरणात भारत एक दीपस्तंभ. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य. मतांसाठी पंतप्रधान मोदी नृत्यही करतील. राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल. मनसेकडून आज मतदार यादीतील घोटाळ्याचं होणार प्रेझेंटेशन. मनसेचा रंगशारदा सभागृहात मेळावा होणार. राज ठाकरेंकडून लाव रे तो व्हिडिओ लावण्यात येणार. मेळाव्यात राज ठाकरे मतदार यादीतील त्रुटी समोर आणणार. आज महाविकास आघाडी आणि मनसेची बैठक. बैठकीला राज ठाकरेही राहणार उपस्थित. सत्याचा मोर्चा संदर्भातील बैठकीला राहणार उपस्थित. वायबी सेंटरमध्ये बैठकीचं आयोजन. दिवंगत नेते रासू गवईंच्या स्मारकाचं उद्घाटन. अमरावतीत मुख्यमंत्री राहणार उपस्थित. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची असणार उपस्थिती. पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरण. मुंबईतील धर्मादाय आयुक्तालयात होणार आज सुनावणी. दोन्ही पक्ष धर्मादाय आयुक्तांसमोर प्रतिज्ञापत्र दाखल करणार. प्रतिज्ञापत्र दाखल केल्यावर आयुक्त निकाल देणार. पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग दौऱ्यावर. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थातच एआयच्या वापराबाबत नीती आयोगाच्या शिष्टमंडळाची आढावा बैठक. उद्योग मंत्री उदय सामंत आज सिंधुदुर्गात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी बैठक घेणार. शेकडो तरुणांचा पनवेलमध्ये मनसे पक्षात प्रवेश. राजू पाटील आणि योगेश चिले यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. फलटणमध्ये 34 निंबाळकर आहेत. मग म्हणतात उर्वरित 33 निंबाळकर कोण आहेत? सुषमा अंधारेंचा थेट सवाल. महिला आयोगावर. महिला असताना महिलेला न्याय मिळत नाही. महिला आयोगाविरोधात कोर्टात जाणार. सुषमा अंधारेंचं विधान. लाडक्या बहिणींच्या जाहिरात करण्यापेक्षा बहिणींच्या सुरक्षेवर लक्ष द्या. सुषमा अंधारेंचं वक्तव्य. डॉक्टर महिलेच्या हातावरील अक्षर आणि कागदावरील अक्षर जुळत नाहीये. निरीक्षक शब्दाच्या विलांटीमध्ये फरक. पोलीस कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करतात? अंधारेंनी व्यक्त केला संशय. कादंबरीकार विश्वास पाटील यांना समन्स. कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचं समन्स. सलग 2 वेळा आदेश देऊनही सुनावणीस गैरहजर. पुढील सुनावणी 1 डिसेंबरला होणार. अफगाणिस्तानातील सफरचंदे बाजारात. पहलगाम नंतर समुद्रामार्गे पुणे मुंबईतील बाजारात सफरचंद दाखल. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर बाजारात दाखल झालेल्या हापूसला विक्रमी दर. 6 डझनच्या पेटीला तब्बल 25,000 रुपयांचा दर. नेरळ माथेरान मिनी ट्रेन 7 नोव्हेंबर पासून पुन्हा धावणार. नवीन वेळापत्रकाची मात्र अद्याप प्रतीक्षा. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी प्रभागनिहाय मतदार यादी. मतदान केंद्र निश्चित करणे. आरक्षण सोडत प्रक्रिया राबवण्याच्या कामाला गती द्या. आयुक्तांच्या सूचना. केडीएमसीचा ऑनलाईन कारभार ठप्प. कल्याण डोंबिवलीकर जिजवतायत पालिकेचे उंबरठे. सीएसएमटी कुर्ला 5व्या-6व्या मार्गिकेचं काम सुसाट. धारावीतील रहिवासी प्रकल्पाआड येणारी घरे रिकामी करणार. याचिकाकर्त्यांची हायकोर्टात माहिती. 11 नोव्हेंबरला मुंबईची आरक्षण सोडत. इच्छुकांची धाकधूक वाढली. बेस्टच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटीचे 891 कोटी थकीत. सरकारविरोधात तीव्र संताप.
एसटीला दिवाळी हंगामात करोडोंचं उत्पन्न. दिवाळीच्या 10 दिवसात एसटी महामंडळाला दररोज सरासरी 30 कोटी, याप्रमाणे तब्बल 301 कोटी रुपये उत्पन्न मिळालं. उच्चांकापासून सोने 13,000 तर चांदी 29,000 घसरली. आणखी काही स्वस्त होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त. म्हाडाच्या पुण्यातील 4,186 घरांची सोडत लांबणीवर अर्ज विक्री स्वीकृतीला मुदतवाढ. 5 वर्षात देशात वाढणार 75,000 वैद्यकीय जागा. वैद्यकीय शिक्षणाच्या दर्जाचा मुद्दा मात्र अधांतरीतच. नवी मुंबई विमानतळ आता सीएसआयएफच्या ताब्यात. 920 जवान आणि अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली यापुढे विमानतळाची सुरक्षा असणार. नवी मुंबईत इलेक्ट्रिक वाहनांसाठी 8 चार्जिंग केंद्रांची उभारणी. या प्रकल्पामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला मिळणार चालना. वायू प्रदूषणाच्या बळींपैकी 70% भारतात. दरवर्षी 17 लाख लोकांचा मृत्यू. नागपूरमध्ये पॅरोल मिळवण्यासाठी बनावट सर्टिफिकेट बनवलं. बनावट सर्टिफिकेट बनवून सादर केल्याची धक्कादायक माहिती समोर. धंतोली पोलिसांनी 40 जणांविरोधात गुन्हा दाखल केला. मोठी मांजर समजून मद्यपीचा वाघाशी खेळ. वाघाच्या पाठीवरून हात फिरवत गोंजारलं. वाघाला दारू पाजण्याचाही मद्यपीचा प्रयत्न. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. विठ्ठल भक्तांसाठी 11 लाख लाडू तयार. प्रसाद कमी पडणार नाही, मंदिर समितीचं वक्तव्य. सरकारी इमारतींवर सौर ऊर्जा यंत्रणा बसवणार. वीज खर्चात 40% बचत. सरकारी इमारतींवर सौर ऊर्जा यंत्रणा बसवणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरता 100 कोटी निधी. ईव्हीएमसाठी 50 कोटी. उर्वरित 50 कोटी सहाय्यक अनुदान. नगरविकास विभागाकडून शासन निर्णय जारी. वाशिम शहरातील पद्मावती नगर भागात आढळलं साळींदर. साळींदराचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात चित्रित. प्रदूषण नियंत्रण मंडळाचा बांधकाम व्यावसायिकांना दणका. बांधकाम व्यावसायिकांना काम बंद ठेवण्याचे आदेश. थंडीला सुरुवात होताच प्रदूषण पातळीत वाढ. राज्यातील सर्व शाळांमध्ये वंदे मातरम गीत गायनाचे आदेश. वंदे मातरमच्या निर्मितीला 150 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं 31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर कालावधीत गायनाचे आदेश. बिद्री साखर कारखान्याकडून पहिल्या उचलेची घोषणा. पहिली उचल विना कपात 3,452 रुपयांची जाहीर. परंपरेनुसार अंतिम ऊसदर उच्चांकी असेल. डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी पीडित कुटुंबियांशी फोनद्वारे राहुल गांधींचा संवाद. मी तुमच्या पाठीशी. राहुल गांधींकडून कुटुंबियांना धीर. साताऱ्याच्या कराडमध्ये रहिवाशांचा एमएससीबी ऑफिसवर मोर्चा. 12 तास लाईट मिळावी या मागणीकरता मोर्चा. धाराशिवमधील रस्त्यांच्या विकास कामासाठी शहरातील महिला आक्रमक. भाजप पदाधिकाऱ्यांसह शहरातील सर्वसामान्य महिलांचं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन. अहिल्यानगरमध्ये 11 दिवस उलटले तरी डॉक्टर आरोपी काही सापडेना. पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित. या प्रकरणी ठाकरेंच्या वतीनं आंदोलनाचा इशारा. सांगलीत शक्तीपीठ मोजणी थांबवा अन्यथा सामुदायिक आत्मदहन करू. शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक. बीडमध्ये 3 नोव्हेंबर रोजी फलटण पोलीस स्टेशनवर ऑल इंडिया पॅन्थरचा मोर्चा धडकणार. अंमली पदार्थांविरोधात शिक्षण विभागाने प्रचार प्रसिद्धी करावी. पोलिसांनी तडीपारबाबत प्रलंबित केसेस मार्गी लावाव्यात. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनोज जिंदाल यांचे निर्देश. तांबवे गावात दीपावली निमित्त संगम गणेश मंडळातर्फे किल्ला स्पर्धेचं आयोजन. किल्ला स्पर्धेत रिहान संदे प्रथम. विजेत्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव. डोंबिवलीत पाण्यासाठी एमआयडीसी कार्यालयावर नागरिकांचा मोर्चा. पाणी टंचाई समस्यांवर शेकडो महिलांची कार्यालयावर धडक. अनियमित होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिक हैराण. परभणीत वंचित बहुजन आघाडीचा तहसील कार्यालयाला घेराव.
अतिवृष्टीग्रस्तांना अनुदान न मिळाल्यानं आंदोलक आक्रमक. आंदोलनात कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी. नाशिकमधील बेरोजगार तरुण राज्य सरकार विरोधात मोर्चा काढणार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत 11 महिने ज्यांनी प्रशिक्षण घेतलं त्यांना पुन्हा संधी दिली जात नसल्याचा आरोप. मालेगावच्या सामान्य रुग्णालयात 6 महिन्यांपासून औषधांचा तुटवडा. रुग्णांचे नातेवाईक त्रस्त. सरकारच्या विरोधात भीक मागो आंदोलन. भिवंडीत युवक काँग्रेसतर्फे कॅन्डल मार्च. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाच्या निषेधार्थ कॅन्डल मार्चचं आयोजन. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मोबाईलचे कोणतेही पुरावे डिलीट झाले नाहीत. तसेच त्यांची वैयक्तिक तक्रारी अथवा माहिती असलेली डायरी मिळालेली नाही. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचं स्पष्टीकरण. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड आता सुसाट होणार. अडथळा ठरणारी 22 ते 25 दुकानं पालिकेनं हटवली. नागरिकांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार. कोल्हापुरात ऊस दराच्या मुद्द्यावरून अंकुश संघटना आक्रमक. जयसिंगपूर येथील ऊसतोड पाडली बंद. पंढरपूर नगरपालिकेच्या मतदार यादीत 2897 नावं दुबार. मतदार याद्यांवर तब्बल 12,000 हरकती दाखल. दुबार नावं कमी करून घेण्याचं पालिकेचं आवाहन. पुरंदर तालुक्यात काटेबारस यात्रेनिमित्त गुळूंच्यात भक्ती आणि नृत्याचा संगम. पावसात देखील छबिन्याचा उत्साह. उल्हासनगरच्या वडोल गावात दूषित पाणी पुरवठा. दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. नागरिकांना पाणी फिल्टर करूनच वापरण्याची वेळ. आरोग्याचा प्रश्न गंभीर, मात्र प्रशासनाचं दुर्लक्ष. औसा ते धाराशिव मार्गाचं काम 10 महिन्यापासून संथ गतीनं सुरू. लोकांचा खड्ड्यातून प्रवास. रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करा, नागरिकांची मागणी. कोल्हापुरात पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या 6 पदरीकरणाचं काम रखडलं. तर पर्यायी मार्गाची पण दुरवस्था. वाहन चालकांना त्रास. सोलापुरातील रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात MIM पक्षाची गांधीगिरी. एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह असं अभियान राबवत खड्डे बुजवण्यास सुरुवात. सिल्लोड तालुक्यातील महामार्गाची दयनीय अवस्था. छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील काम गेल्या 9 वर्षांपासून संथ गतीनं सुरू. मार्गावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांचा धोकादायक प्रवास. योगी सरकारचा ऊस उत्पादकांना दिलासा. प्रति क्विंटल 30 रुपयांची वाढ जाहीर. पावसाचा मुक्काम वाढला. आता 5 नोव्हेंबर पर्यंत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा. सिंधुदुर्गातील भात पिकाला अवकाळीचा मोठा फटका. कापलेले भात शेतात सडले. शेतकरी पुन्हा संकटात. बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाची हजेरी. शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक त्रस्त. वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस. पावसामुळे कपाशी पिकाला फटका बसण्याची शक्यता. तर रब्बीच्या गहू हरभरा पिकासाठी पाऊस ठरणार फायदेशीर. राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा. पीक पाहणी नोंदणीला 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय. 29 ऑक्टोबर रोजी पीक पाहणी नोंदणीची मुदत संपली होती. सांगलीतील कौलापूरमध्ये शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाची मोजणी रोखली. कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोजणी होऊ देणार नाही. शेतकऱ्यांची ठाम भूमिका. सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली. भाताचा हमीभाव क्विंटल मागे फक्त 68 रुपयांनी वाढवला. सोयगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतमालाची आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडून बांधावर जाऊन पाहणी. 3 दिवसात नुकसान भरपाईचं अनुदान जमा होणार म्हणत शेतकऱ्यांना दिला धीर. हिंगोलीत शासनाचे हमीभाव केंद्र बंद. तर नाफेड केंद्रही बंद असल्यानं शेतकऱ्यांकडून नाईलाजानं कमी दरात सोयाबीनची विक्री. शेतकऱ्यांचा सरकारवर संताप. पंढरपुरात ओंकार साखर कारखान्याच्या 6व्या गळीत हंगामाचा प्रारंभ. माजी आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते प्रारंभ.
छत्रपती संभाजीनगरच्या सोयगावमध्ये शेतकरी आक्रमक. अतिवृष्टीमुळे आणि अवकाळी नुकसान भरपाई अनुदान वितरण प्रकरणी शेतकरी संतप्त. अकोल्यात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चोरट्यांचा धुमाकूळ. सैनिकाच्या घरातून 4.5 लाखांचा ऐवज लंपास. पोलिसांचा पुढील तपास सुरू. पर्स चोरीला गेल्यानंतर महिलेनं एसी काचेची खिडकी फोडली. इंदूर दिल्ली ट्रेनचा व्हिडिओ व्हायरल. आरपीएफच्या मदत न मिळाल्यानं संतप्त झालेल्या महिलेचा गोंधळ. पिंपरी चिंचवडमध्ये जिममध्ये व्यायाम करत असताना हृदयविकाराच्या झटक्यानं तरुणाचा मृत्यू. तरुण हा अग्निशमन दलातील फायरमॅन जवान होता. अग्निशमन दल केंद्रातील दुर्दैवी घटना. नवी मुंबईच्या खारघरमध्ये इमारतीला भीषण आग. अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल. आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. नालासोपाऱ्यात बंद इमारतीत भीषण आग. आगीच्या धुराचा लोट सर्वत्र पसरला. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल. भिवंडीमधील अजयनगरमध्ये उभी असलेल्या इनोव्हा गाडीनं घेतला अचानक पेट. स्थानिकांनी पाण्याचा मारा करून आग विझवली. घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. कोल्हापुरातील वाठारमध्ये शॉर्ट सर्किटनं उसाला आग. ऊस जळून खाक. शेतकऱ्यांचं 4 लाखांचं नुकसान. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपींची आज कोठडी संपणार. फलटण आरोपी गोपाल बदने, प्रशांत बनकर यांना न्यायालयात हजर करणार. अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या कोल्हापूर कृती विभागानं हडपसर परिसरात धाड टाकून अंमली पदार्थांची विक्री आणि वाहतूक करणाऱ्या तृतीयपंथीयांसह 3घांना केली अटक. या कारवाईत 4,31,950 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. सांगलीत गांजा विक्री करणारे 2 अल्पवयीन मुले पोलिसांच्या ताब्यात. मुलांकडून 50,000 किमतीचा 2 किलो गांजा जप्त. नाशिकच्या द्वारका परिसरात गुंडांची दहशत. कराड बंधू चिवडा दुकानावर अज्ञात टवाळखोरांचा कोयता आणि दगडाने हल्ला. हल्ल्यात कोणीही जखमी नाही. पोलिसांचा पुढील तपास सुरू. सिंधुदुर्गमधील श्रीनिवास रेड्डी हत्या प्रकरणी 3 संशयितांना पोलिसांकडून अटक. आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी. नांदेडमध्ये प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या. प्रेयसीच्या वडील आणि भावानं हत्या केल्याची माहिती. दोघांना पोलिसांकडून अटक. 2 दिवसाची पोलीस कोठडी. बारामतीत रिअल डेअरीचे मालक उद्योगपती मनोज तुपे यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल. एपीएमसीचा अभ्यास करणाऱ्या तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप. संपूर्ण जिल्ह्यात खळबळ. टिटवाळ्यात गहाण ठेवलेल्या दागिन्यांवरून वाद. सोनाराकडून 2 लाखांची मागणी. पैसे न दिल्यास दरीत फेकण्याची देखील दिली धमकी. परभणीच्या सेलू शहरात घरफोडीची घटना. सोन्याचे दागिने, रोकड आणि मौल्यवान साहित्य लंपास. कुटुंबीय दिवाळी निमित्त बाहेर गेले असता 4 चोरट्यांकडून घरफोडी. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित. महिलांना वाईट उद्देशानं स्पर्श करून पळणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून 1 तासात अटक. पोलिसांच्या तत्परतेचं नागरिकांनी केलं कौतुक. मी 5 वेळा तडीपार झालो. माझ्यावर 307चा केसेस आहेत, तरी मी इथेच आहे, असं वक्तव्य करणाऱ्या मुलुंडमधील आरोपी गिन्नी सरदारला अटक. दहशतीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण. अमेझॉनकडून 30,000 कर्मचाऱ्यांची कपात. कंपनीत काम करणाऱ्या तरुण कर्मचाऱ्यांच्या उदरनिर्वाहावर गदा. प्रख्यात क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी वेंगुर्ला तालुक्यातील रेडी नवदुर्गेचं घेतलं दर्शन. गावस्कर आणि गुंडप्पा विश्वनाथ यांनी आपल्या कुटुंबियांसह आपली भक्ती केली प्रकट. संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा. राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश. दुबार मतदारांना शोधून ते कोणत्या मतदारसंघात मतदान करणार याबाबत विहित नमुन्यात अर्ज भरून घेतला जाणार. स्थानिक पुण्यातील निलेश घायवळ प्रकरणात ईडीची एंट्रीची शक्यता. कोट्यवधींच्या पुढे निलेश घायवळची आर्थिक फसवणूक. पुणे पोलीस ईडीला पत्र पाठवणार असल्याची माहिती.
सुषमा अंधारे संपदा मुंडेंच्या कुटुंबियांची भेट घेणार. संपदा मुंडेंना न्याय मिळवून देण्यासाठी सुषमा अंधारे आक्रमक. संपदा मुंडेंची आत्महत्या नसून हत्या असल्याचा अंधारेंकडून सवाल उपस्थित. उपमुख्यमंत्री अजित पवार आज यवतमाळ दौऱ्यावर. अजित पवारांच्या कार्यकर्ता मेळाव्याला पावसाचा फटका. यवतमाळच्या पोस्टल ग्राउंडवर पावसामुळे चिखलाचं साम्राज्य. भाजपच्या मोठ्या मेगा प्रवेशांमुळे सोलापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता. या घडामोडींमुळे शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षात खळबळ. सूत्रांची माहिती. जेनझी जोमात, सीईओ कोमात. ब्रेकअप झाल्यानं सुट्टीचा मेल करण्यात आला. बॉसने देखील हसत हसत दिली परवानगी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.